नमस्कार मंडळी. आज आपण जरा वेगळा शेप घेऊन रांगोळी रेखाटणार आहोत. आज मी आयत आणि कोयरी यांचा एक एकत्रित शेप घेतलेला आहे. चला तर मग रांगोळीमध्ये रंग भरायला आपण सुरुवात करूया. रांगोळीमध्ये आज आपण शीतरंगसंगतीचा वापर करणार आहोत. शीतरंगसंगतीमध्ये निळा, जांभळा, आकाशी, हिरवा यांची गडद आणि फिकट छटा वापरून केलेली रंगसंगती. त्याच्यामुळेच आज मी रांगोळीमध्ये मुख्यत्वे निळा, गडद आकाशी आणि फिक्कट मोरपिशी या 3 रंगाचा वापर केला आहे. त्यापैकी वरच्या बाजूस म्हणजे भिंतीच्या बाजूस आपण निळा रंग मारून घेणार आहोत आणि त्यानंतर गडद आकाशी रंग मारणार आहोत. हे 2 रंग मारून झाल्यानंतर खालील कोयरीसाठी आपण मोरपिसी रंगाचा वापर केला आहे. यामध्ये मोरपिसी रंग हा थोडासा फिकट आणि आकाशी जवळ जाणार आहे. या रांगोळीमध्ये आपण वरील बाजूस गडद रंग, मध्ये मध्यम गडद रंग आणि खालील म्हणजे कोयरीच्या बाजूस फिकट रंग अशी गडद रंगापासून फिकट रंगापर्यंत अशी आपण रंगसंगती वापरलेली आहे. चला आता आपण डिझाईन काढायला सुरुवात करू. आपण या रांगोळीमध्ये लांबण दिवा काढणार आहोत. यासाठी आपण केंद्रवर्धिनी, वक्ररेषा, शृंखला रेषा, सरळ रेषा या संस्कार भारती रांगोळी चिन्हांचा वापर करणार आहोत. रांगोळीमध्ये लांबण दिवा काढताना अधांतरी सोडू नये. तो कुठेतरी लटकलेला दाखवावा. बराच वेळ मोठ्या रांगोळ्यांमध्ये लांबण दिवाच्या सुरुवातीला म्हणजे लटकवलेला दाखवण्यासाठी आपण मोठा बिंदू किंवा गोपद्म किंवा केंद्रवर्धिनी यांचा वापर करतो. पण आपण ह्या रांगोळीमध्ये तसे न करता आपण एखाद्या हिंजला लटकवलेला दाखवणार आहोत. त्यासाठी मी उजव्या बाजूच्या कॉर्नरला एक कॉर्नर पीस डिझाईन घेणार आहे आणि त्यावरती लांबण दिवा लटकवलेला दाखवणार आहे. हे आपण पुढे पाहूच. आजच्या रांगोळीमध्ये लांबण दिवाच का काढला आणि त्याचे महत्त्व काय हे जाणून घेऊ. आधी आपण लांबण दिव्याविषयी माहिती जाणून घेऊ. लांबण दिवा हे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. काही समयी किंवा दिव्यांना खालचा सर्व भाग नसतो. त्याऐवजी वरच्या भागाच्या मध्यभागी साखळी असून ती वरती टांगता येते. यांना आपण लांबण दिवा म्हणतो. देवळांमध्ये किंवा ज्यांच्या घरात मोठे देवघर आहे किंवा जुने देवघर आहे गावामध्ये, तिथे लांबण दिवा आपल्याला आवर्जून दिसेल. कोकणामध्ये लग्न समारंभात भोवल्यावरती वधूवरांच्या मागे करवली रोवीत लांबण दिवा घेऊन उभी राहते. त्यावेळी त्याला शकुन दिवा असेही म्हणतात. असेच लांबण दिवा लावणे हा मंगल कार्याचा आरंभ म्हणून मानला जातो. महाराष्ट्राच्या अधिकृत राजमुद्रेवरती 7 ज्योती असलेला हाच पारंपरिक लांबण दिवा कोरलेला आहे, जो संस्कृती, तेज आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. आता आपण पाहूया लांबण दिवा का काढला ते. येत्या 12 ऑगस्ट तारखेला गटारी अमावास्या म्हणजेच दीपा अमावास्या आहे. दीपा अमावास्या हा सण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावास्येला साजरा केला जातो. या अमावास्येला दिव्यांची अवस असेही म्हणतात. हिंदू संस्कृतीमध्ये दिवा हा केवळ प्रकाशाचा स्रोत नसून तो ज्ञान, आत्मशुद्धी, ईश्वराशी नाते आणि नकारात्मकता याच्यावरती मात यांचे प्रतीक मानले जाते. या दिवशी दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते. घरातील सर्व समई, निरांजनं, पणत्या, दिवे स्वच्छ घासून तेल वात लावून उजळले जातात. दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. काही तर ठिकाणी कणकेचे दिवे बनवून ते प्रज्वलित केले जातात. काही घरात गोड नैवेद्यही अर्पण केला जातो. भारतीय संस्कृतीत दीपा अमावास्येनंतर सुरुवात होते ती श्रावणाची आणि दिवे प्रज्वलित करून जणू काही आपण श्रावणाच्या स्वागताची तयारी केली जाते. तसेच चातुर्मासाच्या काळात म्हणजे ह्या 4 महिन्यात श्रावणापासून ते दिवाळीपर्यंत बरेच पूजापाठ, उपवास, तापास, व्रतवैकल्य असतात. यासाठी सतत आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करतो. तसेच बऱ्याच ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवण्याची सुद्धा प्रथा आहे.
दीप अमावस्या ही याच दिव्यांच्या कार्याला प्रणाम म्हणून किंबहुना त्यांची कृतज्ञता मानता यावी या सुद्धा साजरी केली जाते. या सर्व दिव्यांचे मिश्रित चिन्ह म्हणून आज आपण आजच्या रांगोळीत लांबून दिवा रेखाटलेला आहे. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर ती रांगोळी खूप लहान दिसू नये यासाठी आपण त्याच्या साईडला एक डिझाईन घेणार आहोत. हे मुख्यत्वे कॉर्नर पीस असेल. या डिझाईनसाठी आपण फक्त सफेद रांगोळीचा वापर करू आणि त्याला हायलाईट्स करण्यासाठी पिवळ्या रांगोळीचा वापर करू. या डिझाईनमध्ये आपण वक्ररेषा, सरळ रेषा आणि गोपद्म या संस्कार भारती चिन्हांचा वापर केलेला आहे. आजची रांगोळी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. रांगोळीच्या अजून नवीन डिझाईन्स पाहण्यासाठी आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.